एसी गुड जॉब. तू ऑडिशन क्रॅक केलीस म्हणून तुला एक गिफ्ट. मला तर बिलीव्हच होत नाहीये खरंच. पण नक्की झाले असेल ना मी सिलेक्ट. यार त्या माणसाने पण ना काहीच क्लिअरली सांगितलं नाही. आतापर्यंत इतके ऑडिशन्स दिल्या पण इतक्या इझिली काम कधीच झालं नव्हतं. ऐसे बड़े बड़े आर्टिस्ट के साथ ना ऐसे ही होता है. तुला आता स्वतःवर बिलीव्ह करण्याची गरज आहे. यू आर ब्युटिफुल, यू आर टॅलेंटेड आणि सक्सेस तर तुला मिळणारच आहे. ऐसे हा मोमेंट तुझा आहे, सो सेलिब्रेट करायचा आहे. मॉडेल बनणार. अरे पागल आहे. ओ मी आहे. हाय अंजली. हाय. कशी झाली ऑडिशन? ऑडिशन एकदम मस्त झाली. तुला माहितीये मी सिलेक्ट पण झाले. वाव, दॅट्स रिअली ग्रेट. हे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मस्त. आता इतकी मेहनत करते, आय होप सगळं नीट होईल. 100% मिळणार. ब्रो म्हणतो की जो मेहनत करतो ना त्याला सक्सेस मिळतच. हे तू ओकेस ना? हो. अरे ते दिवसभर मी उभी होते आणि खाल्लंही नाहीये ना काही, त्यामुळे थोडंसं डोकं गरगरतंय. आपण एक काम करूया, मी तुला घरी ड्रॉप करतो. अरे तू कशाला उगाच नको. अरे नको नको. इट्स फाईन अंजली. हे बघ तू मला डाऊन वाटतेस आणि मी तुला घरी ड्रॉप करतो. तू घरी जा, जेवण कर आणि आराम कर. ओके. त्याआधी माझी मुवमेंट सेलिब्रेट करूया ना. ऑफकोर्स. थँक्यू. वेलकम. बस. येस येस. सई, बाहेर चाललीस? हो. आईला भेटायला चालली आहे. आईकडे? सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे कालच माहेरी गेली होतीस म्हणून विचारलं. हो, पण काल आई नव्हती घरी. ॲक्च्युली माझी एक लांबची मावशी ती वारली, त्यामुळे मामा आणि आई तिकडेच गेले होते. मग म्हटलं आता परत घरी जावं, आईशी बोलावं आणि मावशीचं हे अचानक कसं झालं ते पण विचारता येईल ना. हो म्हणून. जा तू. अगं पण हे बघ, तुझ्यासाठीच सरबत घेऊन आले मी. आधी हे घे आणि मग जा. घे. हो. अगं असं उभे पिऊ नये. शांत बस तिथे आणि पी. चल चल बसून पी. बस. सई, मगाशी मी एकदम चिडून बोलले तुला. मी असं बोलायला नको होतं. माफ कर मला. आई, हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, आईने मुलीची माफी मागायची नसते आणि तुमचा माझ्यावर पूर्णपणे रागवण्याचा हक्क आहे. माझ्या मुलांची खूप काळजी वाटते ग मला, म्हणून मग असा तोल जातो कधी कधी. तुमचं सगळं चांगलं व्हावं इतकंच वाटतं मला. तुझं आणि देवांचं आता सगळं व्यवस्थित सुरू आहे, त्यात अडथळा येऊ नये इतकंच. कसं असतं ना, कधी कधी आपलं आयुष्य एका सरळ रेषेत अगदी सुरळीत सुरू असतं. आपणच नको ते प्रश्न पाडून ते अवघड करून ठेवतो. तुला सांगायची गरज नाहीच आहे ग. तू खूप शहाणी आहेस, समजूतदार आहेस. कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि कुठल्या नाही हे तुझं तुलाच कळतं. देवांचं आणि तुझं नातं अजून ताजं आहे. आत्ताच जर तुमचं नातं पक्क झालं ना
तर भविष्यात कोणीही त्याच्यावर घाव घालू शकणार नाही. म्हणून म्हणते मी, तुमचा संसार कसा फुलेल त्याकडे लक्ष द्या आता. हो बरं आहे, मी निघू आता. हो हो निघ ना. सॉरी, मी थोडंच प्यायले. अगं असू दे. येते. हो. सई थांब. हाय. सावकाश जा, काळजी घे. हो हो, नमस्कार कर. सुखी राहा. येऊ. ये. परमेश्वरा, भूतकाळ शोधून काढायचं खोलच्या डोक्यातून काढून टाक, नाहीतर आमच्या सगळ्यांचं भविष्य धोक्यात येईल. आता ही जागाच भूतकाळाचे सगळे दरवाजे उघडेल असं वाटतंय. देवा, जे शोधायला आली आहे ते मला इथे सापडू दे. अरे हळू 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 खेळा. इकडे या तुम्ही सगळ्यांनी. अरे तुमच्या सगळ्यांची नावं सांगा. माझं नाव अरुंधती. तुझं? माझं नाव अर्णव आहे. तुझं नाव? माझं नाव अत्री. तुझं नाव? माझं नाव अश्विनी. माझं नाव तप. अरे वा, तुम्हा सगळ्यांची नावं खूप गोड आहेत. एक मिनिट, पण तुमची सगळी नावं तर ताऱ्यांची नावं आहेत ना? आमच्या बाईनेच आमची नावं ठेवलेत. आमच्या बाई म्हणतात आम्ही सगळे तारेच आहोत. आम्ही ना देवाजवळ राहायचो. देवाची लाडकी होतो म्हणूनच तर देवाने आम्हाला खालती पाठवलं. अगदी खरं बोलतात तुमच्या बाई. तुम्ही सगळे खूप गोड आहात. एक मिनिट हा, तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. येस, हे घ्या तुमच्यासाठी. तुम्हाला चॉकलेट्स आवडतात ना? काय झालं, घ्या ना, घ्या. पण आम्ही नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? आम्हाला आमच्या बाईने सांगितले कोणी अनोळखी व्यक्तीने खाऊ दिला की घ्यायचं नाही. ओ, अगदी बरोबर सांगितले तुमच्या बाईंनी की कुणी अनोळखी व्यक्तीने काही खाऊ वगैरे दिला तर तो घ्यायचा नाही. पण मी तुमची ताई आहे ना, आहे ना, मग तुम्ही घेऊ शकता ना हे. पण आम्ही नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत? ठीक आहे. आता तुम्ही चॉकलेट नाही घेऊ शकत, पण हे पेन घेऊ शकता ना? म्हणजे तुम्हाला अभ्यास करता येईल, लिहिता येईल, हो की नाही? ह्याचा छान उपयोग होईल ना तुम्हाला. पेन घ्याल ना? घे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ताई. वेलकम. ये
खरंच तारेच तर आहेत हे सगळे. यांचे आई वडील नाहीयेत, पण तरीही यांच्या चेहऱ्यावर किती चमक आहे. माणसं त्यांच्याकडे सगळं काही असूनही छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख करत बसतात, आणि मुलं अनाथ असूनही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचा आनंद शोधतात. पण मग आमच्या घरात या अनाथ आश्रमाची पावती का असेल? म्हणजे देवांश सर नाही, देवा माझ्या मनात जी शंका येते ना ती खोटी ठरू दे. वरून प्रसाद ठेवलास ना रे बाळा? हो आई, हा बघ तिसऱ्यांदा विचारतेस तू मला. अरे खात्री करून घेते, नाहीतर जे महत्वाचं आहे तेच विसरायची मी. बर हे धर, हे कपडे सुद्धा ठेव. हे कपडे कशाला आता? ताई आणि जिजूंकडे काही कमी कपडे आहेत का? अरे गावातल्या सर्व जे आहेत ना, त्यांनी देवांश्रावांसाठी धोतर आणि सईसाठी नऊवारी पाठवली. देवाला आले होते ना, तर तेव्हा देवांश्रावांनी चक्क धोतर नेसलं होतं आणि सईनी नऊवारी. त्यांना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या आजकालची पिढी असून सुद्धा असे पारंपरिक ड्रेस घालतायत, खूप बरं वाटतंय, म्हणून खास त्यांच्या दोघांसाठी पाठवली आहेत. आई आपली गावची माणसं किती गोड आहेत ना. खरंय, आणि देवांश्रावांना सुद्धा आपलं गाव खूप आवडलं. हा, आणि थांबव जरा. हे बघ, हा नारळ सुद्धा ठेव. ओटीचा आहे, नेमका विसरली बघ तिकडे, म्हणून घेऊन आले. आणि त्या सर्वजींनी सांगितलंय सईच्या देवघरात ठेवायला. नीट ठेवा. अजून सगळं घेतलंयस ना? हा, एक गोष्ट विसरले, थांब आलेच. अगं आई, आता काय विसरलीस तू? आले रे. झालीये. थांब. सईला आवडतात ना नारळाच्या वड्या, म्हणून मुद्दाम केल्यात. तर ह्या पण ठेवून दे नीट. हो, आपण या वड्या पण घेऊन जाऊ, हेही घेऊन जाऊ, सगळं घेऊन जाऊ. पण त्याआधी तू ताईला कॉल कर, नाहीतर नेमकं आपण तिकडे जायचो आणि ताई घरी नसायची. कुठे जाणार आहे ती? असेल घरातच. आणि आपण जर अचानक गेलो तर तिला आनंद होईल ना. अच्छा, म्हणजे तुला ताईला सरप्राईज द्यायचंय. बर चल, सगळं घातलंय ना? हो घातलं. चल चल चल, निघूयात, उशीर होईल रे. चल. हे काय? कुठे बाहेर निघालाय का तुम्ही? हो अगं अंजली, आम्ही ना सईच्या घरी जातोय. बर तुझ्यासाठी ज्यूस बनवून ठेवलाय, तो पिऊन घे. हे काय? आणि बॅग मध्ये काय घेऊन चाललाय? अगं सईसाठी थोडं सामान घेतलंय मी. ओ नाही नाही, कळलं कळलं. काय कळलं? ते मॉम घरी नाहीये ना माझी, म्हणून फायदा घेताय तुम्ही. आमच्या घरातल्या सगळ्या वस्तू तुम्ही सईकडे घेऊन चाललाय, करेक्ट ना? अंजली, काय वाटेल ते बोलतेस का ग तू? ए वाटेल ते नाही, ते करेक्ट आहे ना, तेच बोलतेय मी. बघू दे ती बॅग. नाही, आज मला बघूच दे ना, काय आहे, काय घेऊन जातोय तू माझ्या घरातून, कळूच दे. आज त्या सईकडे ना. अंजली थांब. ए डोक्यावर पडलीस का तू जरा? वरुण, आई थांब. आपण हिला काहीच बोलत नाही ना, याचा फायदा घेते. आणि तुला हेच बघायचंय ना की आम्ही ताईच्या घरी काय घेऊन जातोय. थांब दाखवतो. हा प्रसाद. ही गावच्या सर्व आजींनी ताईसाठी दिलेली साडी. हे जिजूंसाठी कपडे. या डब्यात आईने केलेल्या नारळाच्या वड्या आहेत. हा प्रसादाचा नारळ. झालं समाधान? झाली पिशवी रिकामी. या घरातला आम्ही काहीही घेऊन जात नाही आहोत. आणि तसंही ताईला या सगळ्याची काही गरज नाहीच आहे. तिच्याकडे सगळं काही आहे. तिला आम्हीच काय, कोणीच काही द्यायची काही गरज नाही. देवाच्या कृपेने भरभरून आहे तिच्याकडे. तिनं तिच्या आयुष्यात सुखी आणि समाधानी अंजली. आणि हेच बोचतं ना तुला, माहिती आहे मला. अंजली, मी ना तुझ्या भल्यासाठी एक सल्ला देत होतो. माझ्या ताईवर जळणं बंद कर
आणि स्वतःचं फ्युचर कसं चांगलं होईल ना यावर फोकस कर. अरुण नको ना असं बोलू, जाऊ दे. ए ताईच्या चमचा, तू माझ्या फ्युचरची काळजी करण्याची गरज नाहीये, कळलं ना? ते माझं मी बघून घेईन. आता चाललंयस ना लाडक्या बहिणीकडे तुझ्या, तिला सांग तिथे जहागीरदारांकडे जरा नीट वाग. नाहीतर मला जसं घरातून बाहेर काढलं ना, तसं एक दिवस ते जहागीरदार तिला पण घरातून हाकलून देतील. त्या अंजली गसाबद्र बोलू नकोस. कुणाचं चांगलं करता नाही आलं ना, निदान वाईट तरी चिंतू नये. तू मला शिकवू नको, या चिंतूला सांग. त्यापेक्षा जरा जास्तच बोलायला लागलाय आजकाल. आली मोठी. आई आता तू का रडतीयस? हा, तू रडू नकोस बरं. आणि तुला माहिती आहे ना ती म्हण, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, आणि हा तर डोमकावळा. आणि आई तू जर रडलीस ना तर तुझे हे डोळे पाहून ताईला सगळं कळेल आणि मग तिला वाईट वाटेल. डोळे पुस. निघू आपण, चल जाऊया. सर, तुम्हाला हवं होतं तसंच झालंय. जहागीरदार सुद्धा या डीलमध्ये इंटरेस्टेड आहेत. सर, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? या डील संदर्भात जी कॉन्फरन्स होणार आहे ना, त्यात देवा जहागीरदार प्रेझेंटेशन करतील, आणि आजपर्यंत त्या बाबतीत त्यांना कोणीच बीट करू शकलेलं नाही. मिस्टर जहागीरदार एकदा बोलायला लागले की सगळे त्यांच्याकडे बघतात. सगळ्यांवर इम्प्रेशन पाडण्यात त्यांचा कोणीच हात धरू शकत नाही. हो का? नाही, आय ॲग्री विथ यू की देवांश हा खूप टॅलेंटेड मुलगा आहे. पण जर का त्या कॉन्फरन्सला तो पोहोचलाच नाही तर? मिस्टर जोशी, काहीही करून हे डील आपल्यालाच मिळायला हवं. तुम्ही काम करा ना, तुम्ही ज्या ज्या फाईल्स रेडी केल्या त्या लगेच माझ्या डेस्कवर आणून ठेवा. आणि एक सर्वात महत्वाचं, यावेळेला परत तो एबी माझ्या समोर उभा आहे. मला ना त्या एबीला दाखवून द्यायचं आहे की मी कोण आहे ते. या कॉन्फरन्समध्येच आपलं प्रेझेंटेशन, आपली तयारी, आपला कॉन्फिडन्स बघून ना सगळे आपले कॉम्पिटिटर्स आणि स्पेशली तो एबी, तुम्ही घाबरला पाहिजे. हा जोशी, एक वेळेला जीव आहे त्याने माझ्या बाबांवर आणली होती ना, तशीच वेळ आता हा देवांश जामती शरद जहागीरदार त्या एबीवर आणणार आहे. इतका वेळ का लागतो इथल्या व्यवस्थापकांना यायला? आधीच उशीर झालाय. त्यात मी आईशी खोटं बोलून घराबाहेर पडली. आता मला त्याचंच वाईट वाटतं, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मी खोटं बोलले. खरं सांगितलं असतं तर आईंनी मला घराबाहेर पडूच दिलं नसतं. आता त्यावेळी मला जे सुचलं ते मी त्यांना सांगितलं, पण आता काही करून मला वेळेत घरी पोहोचायला हवं. सीमा, ए सीमा, अगं सई बाहेर गेली तर तिची रूम जरा साफ करून घे हा, आणि नंतर झाडांना पाणी घाल, विसरू नकोस. अगं बाई सुमनताई, या ना. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी छान. घरी सगळं ठीक आहे ना?
सगळं व्यवस्थित आहे. या ना, बसा ना तुम्ही. बसा, मी पटकन पाणी आणते. हा, घ्या. काय ना, गावाहून काही गोष्टी आणल्या होत्या ना, त्या द्यायच्या होत्या आणि म्हणलं तुमची भेट पण होईल म्हणून. या इथे आल्यात तर सई कुठे गेली? यांना जर मी सई माहेरी जाते असं सांगून बाहेर पडलीये हे सांगितलं तर त्यांना वाईट वाटेल. पण सई कुठे गेली? म्हणजे सई दिसत नाहीये. हा, सई ना, तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे ना आज, तिथे गेलीये ती. बघ आई, मी तुला म्हटलं होतं ना आपण ताईला फोन करून जाऊ. आता ताई भेटणार नाही बघ आपल्याला. तुला फक्त ताईलाच भेटायचंय ना? आमची आठवण येतच नाही तुला. अहो नाही काकू, असं खरंच काही नाही. ताई वाईट वाटून घेऊ नका, त्याला असं म्हणायचं नव्हतं बरं का. अहो नाही हो सुमनताई, मी कशाला वाईट वाटून घेईन, गंमत केली मी. आणि तुमची मुलं इतकी गुणी आहेत ना, कधीच कोणाचं मन दुखवणार नाहीत ती. बरं ताई, ह्या सगळ्या वस्तू आहेत तिकडून आणलेल्या आणि मी नारळाच्या वड्या दिल्यात, तुम्ही सगळ्यांनी मिळून खा. बघा आवडतायत का माझ्या हातच्या. आणि ना, एक ओटीचा नारळ आहे, देवीची ओटी भरली होती ना सईने, तर हा तुमच्या देवघरात ठेवायला सांगितलाय अक्का साहेबांनी. काय आहे, दोघांचा संसार मार्गी लागावा, आयुष्य सुरळीत चालावं म्हणून हे सगळं. ताई ऐकताय ना? हो हो, ऐकलं ना मी. तुम्ही बसा, मी पटकन खायला आणते. नाही नको, आम्ही घरून खाऊनच आलोत. आणि ह्याला क्लासला पण जायचंय ना, उशीर होईल परत. हा, येतो आम्ही. क्लास आहे म्हणून ना, पण पुढच्या वेळी जरा निवांत या, जेवायलाच यायचं. चला येतो. हो हो या. चल. हा. सईला सांगा. हो नक्की. सई माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही, मग आजच अशी का वागली असेल ती? नमस्कार, बसा. काय काम पडलं होतं आपण? ही याच आश्रमाची पावती आहे ना? बघू. फार जुनी आहे पण इथलीच आहे. हो, पण ही नक्की कसली पावती सांगू शकता तुम्ही? पण मॅडम ही तुमच्याकडे कशी काय आली? ऍक्च्युली ही देणगी ज्यांनी दिली आहे ना, त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. मग मला हे सांगू शकता की ही देणगी दिली आहे की त्यांनी कोणत्या बाळाला दत्तक घेतलंय, मला हे जाणून घ्यायचं आहे. मॅडम, ह्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात, या आम्ही कोणालाही नाही शेअर करू शकत. सर, मी तुम्हाला विनंती करते, बघा मला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. प्लीज सांगा ना, प्लीज.